आहेत त्यापैकी कोणी टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती जावं फिल्डिंगला तर मनोहर गेले आहेत मैदानावरती. तर नचिकेत पाटील यांचं आगमन झालंय. काल उपांत्य फेरीमध्ये हा संघ पोहोचला होता पण उपांत्य फेरीमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं आणि जर इथे जिंकले असते तर फायनलला असते. तर चला ओपनिंग पेर जाऊ द्या संदप. आणि का एवढा वेळ लागतो माहिती नाही मॅच सुरू व्हायला कारण सुभाष आणि मधुकर ओपनिंग पेअर 63 क्रमांकाची जर्सी मधुकर यांची आणि 23 क्रमांकाची जर्सी SP सुभाष पाटील यांची. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. बघूया या मॅच मध्ये काय घडतंय. गोळोली संघ लगेचच तुम्हाला मॅच खेळावी लागेल या मॅच नंतर कारण तुमच्या समोर संघ नाहीये त्यामुळे तुम्हाला थेट बाय मिळालेली आहे ती सेकंड राऊंड मध्ये क्वार्टर फायनल मध्ये. अंपायर कोण आहे अंपायर संदीप बाने आणि त्याचबरोबर कार्तिक मांढरे. कार्तिक मांढरे हल्ली खूप चर्चेमध्ये भरपूर कमेंट्स आम्ही बघतोय कालपासून. खूप चांगलं आयोजन केलंय. अनेक जण विचारतात आयोजक कोण आहेत आम्ही म्हणतो की कार्तिक मांढरे अजित देसाई सिद्धेश संते हरेश मात्रे देखील त्यांच्यासोबत आहेत आणि संपूर्ण मित्र परिवार सागाव चषक. तर दशरथ सोरकादे आपण जिथे कुठे असाल माझा आवाज ऐकत असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. दशरथ सोरखादे. चला फिल्डिंग लावून घ्या मॅच सुरू करा. तर मैदानाच्या दिशेने सामना सुरू होतोय. एक जबरदस्त बॅटल. एका बाजूला जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई दुसऱ्या बाजूला आपण बघताय संघ तयार आहे पाटील 11 क्रिकेट संघ संदप. 5 ओव्हरची मॅच.
चला मॅच होते सुरू. मॅच होते सुरू. ओ पूल केला पहिलाच बॉल दिलीप पाटीलच्या बाजूने गेला निघून सीमा पार चौकार. वरती 14 पहिले षटक संपले. पहिल्या 5 बॉल मध्ये आपण धावा बघितल्या होत्या केवळ 8, पण तदनंतर अखेरच्या बॉलवरती आलेला षटकार आणि तिथून या धावसंख्येला मिळालेली गती ती जाऊन पोहोचली 14च्या घरात. आणि आता भरपूर ताण लागेल कारण उन्हाचा तडाखा जाणवतोय. त्यात 40+ क्रिकेट. ड्रिंक्स ब्रेकची वाट बघू नका. जर कुणाला भरपूर ताण लागली असेल, घसा कोरडा झाला असेल तर पाणी मागून घ्या, पण अजिबात रिस्क घेऊ नका. सातत्याने अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. परवाच आपण बघितलं की रत्नागिरीला एक खेळाडू बॅटिंग करत असताना नॉनस्ट्राईकला फक्त चालत चालत गेल्याने अंपायरवरती जाऊन तिथे अचानक त्यांना वेदना झाल्या आणि हृदयविकाराचा तीव्र झटका, खरं तर हार्ट अटॅक. मॅच मागच्या सामन्याचे पप्पू भाने 46 धावा केल्या होत्या आणि
काय जबरदस्त ती बॅटिंग आपण बघितली मागाशी. तो घाई गडबडीत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा राहून गेला, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि पप्पू बाने यांना आम्ही इन्व्हाइट करतो की या आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण स्वीकारायची. 46 धावांची एक जबरदस्त खेळ साकारली होती आणि त्याच इनिंगमुळे एक मोठं लक्ष सेट करता आलं मैदानावरती आडिवली संघाला. त्या दरम्यान बॉलिंग धाव फलकावरती एकूण 24 झालेले आणि दुसरं षटक सुरू आहे. ओ मिड ऑफच्या जवळ हा देखील चाललाय, पण लॉंग ऑन वरनं फिल्डर आल्यात. चेंडू कव्हर जरूर केलाय पण 2 धावा इथून नाही रोखता आल्या आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण 26 धावा झाल्यात आणि 2 षटकांची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, या ओव्हरमध्ये 12 आल्या, एकही विकेट नाही आहे. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे. दमछाक प्रचंड होते. खऱ्या अर्थाने ऊन आता भरपूर वाढत जाईल आणि त्यामुळे ती एनर्जी कुठेतरी घामावाटे आपली कमी होत जाईल. त्यामुळे पिण्याचं पाणी सातत्याने आपलं शरीर त्याची मागणी करेल. तर बॉलिंग मार्कवर गुरुनाथ. तर त्यांच्याकडे पूर्ण टीमच नाही, प्लेअर एक्स्ट्रा प्लेअरचा प्रश्नच येत नाही. गुरु बॉलिंग मार्कवर तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. धावा झालेले आहेत इकडे आपण बघताय 26. ओ पॉइंटला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा इथून मात्र पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 28. थोडासा संयमी क्रिकेट आपण बघतायत आणि संदर्भ संघ जेव्हा खेळतो तेव्हा धावांचा अक्षरशः पाऊस पडताना आपण बघितले, पण देसाई संघाची बॉलिंग चांगली होताना आपण बघतोय. सध्या तरी 13ची सरासरी पहिल्या 2 ओव्हर नंतर आपण बघितली प्रत्येक ओव्हर मध्ये. ओहो यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फील्ड निलेश आलेले आहेत. ओ हो गेला चेंडू सीमा पार. धावा मिळाले एकूण 4.
झाल्या धाव फलकावरती. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा गुरु ओव्हर द विकेट. ओहो लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर जज करताय. झेल पकडलाय आणि बघूया काय घडलंय तिथे. फलंदाज होईल बाद. मैदानावरती हा पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे मधुकरच्या रूपाने संदप संघाचा. एक सूचना आहे, जो पडदा आहे तीच बाउंड्री लाईन आहे, लक्षात असू द्या. कारण आमच्या समोर ती जी लाईन आहे त्याच्या व्यतिरिक्त मैदानाच्या इतर ठिकाणी कुठेही लाईन नाही आहे. जो पडदा आहे कपडा आहे हिरव्या कलरचा, रमेश न्यू बॅटर, त्या पडद्याच्या बाहेर चेंडू गेला थेट तर षटकार. आत पडला किंवा त्या पडद्याला जरी थेट लागला तर षटकारच असेल. न्यू बॅटर रमेश. धावा 32 धाव फलकावरती. गुरु तयार. ओ फ्लॅटेड बॉल. टायमिंग नाही झालं व्यवस्थित. अलंग द ग्राउंड चेंडू गेला लॉंग ऑनच्या दिशेने. या दरम्यान 2 धावा इथून मिळतील. धावसंख्या धाव फलकावरती एकूण झालेली ती म्हणजे 34 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई, दुसऱ्या बाजूला पाटील 11 क्रिकेट संघ संदप यांच्यामध्ये एक जबरदस्त बॅटल. आणि यातून जो विजेता असेल तो गोळवली ब संघाशी खेळणार आहे. ड्राईव्ह करतात लॉंग ऑनला. ओ वेलफील्ड. पण 2 धावा पुन्हा एकदा होतील पूर्ण. आणि या दरम्यान आपण बघतायत अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकावरती एकूण झालेली ती म्हणजे 36. हो कट करायचं होतं, फार जास्त गती नव्हती त्यामुळे टायमिंग झालं नाही. आणि या 2 धावा. धावसंख्या धाव फलकावरती एकूण झाली ते म्हणजे आपण बघताय 38 धावा झालेल्या आहेत आणि 3 षटकं झाल्यात. पाणी घेऊन जा 12th मॅन. कोणी जा डगआउट मधून कोणी जाऊ शकतो. पाणी द्या, पाणी द्या.
धावफलकावरती 38. 12.67 ही धावांची गती आपण बघतोय सध्या 3 ओव्हर नंतर. तर फार काही मोठं डॅमेज नाही झालं. 38 धावा 3 ओव्हरमध्ये रोखलेल्या आहेत. पण अजूनही पुढच्या 2 ओव्हरमध्ये जर आक्रमण झालं तर संदर्भ संघाकडनं ते आक्रमण झालं जरूर, पण ते तितकं विध्वंसक नव्हतं आणि त्यामुळे ही धावसंख्या तुम्हाला अंडर 40 बघायला मिळते 3 ओव्हर नंतर. पण बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये काय करतोय संदर्भ संघ. बॅटची एज, फिल्डर मागे आहेत आणि या दरम्यान गॅपमधून चेंडू निघालाय. कव्हर त्या ठिकाणी जरूर केलं, पायाने चेंडू अडवला. फिल्डिंग काय जबरदस्त बघा. पण या दरम्यान या 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 40. राम तयार. स्ट्रायकिंग इनला आपण बघतो SP सुभाष. फुल टॉस, गॅप आहे, थांबणार नाही चेंडू. फ्रंट फुट वरती आले होते, गॅप शोधली, 4 धावा. धावा झाल्यात. चांगला फटका होता, फुल टॉस होता, गॅप मध्ये खेळले. राम टू सुभाष. उचलला फ्रंट फुट वरती येऊन स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट. हा षटकार. स्वर्गीय पांढरे शेठ फडके, मॅन फ्रॉम विगर. बैलगाडा शर्यतीतील दुनियातील एक राजा माणूस, किंग माणूस, मनाने किंग. आणि या क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व ज्याने सिद्ध केलं ते पांढरे शेठ फडके यांचं गाणं भरपूर गाजलं. असे आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच येत असतात. 50 धावा झालेले आहेत. इनरे चेंडू मागे, वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 51. षटक क्रमांक 4. एकूण चेंडू आपण बघितलं तर 2 अजूनही शेष आहेत आणि 4 बॉलमध्ये थोडेसे मागडे राहिले. तब्बल 13 धावा दिलेले. स्ट्राईकला फलंदाज रमेश. बऱ्याच वेळानंतर रमेशला स्ट्राईक मिळते. उसळलाय चेंडू. अचानक आपण बघतायत बॅटची एज अंपायर सांगतायत आणि या दरम्यान आपण बघताय 1 धाव. चेंडू बहुतेक चेहऱ्यावरती आदळलाय, मग तो डोळ्यावरती लागलाय, गालावरती लागलाय, कपाळावरती लागलाय. कारण की तो बाउन्स आपण बघितला, अचानक अनएक्सपेक्टेड बाउन्स, अनपेक्षित उसळी ज्याला आपण म्हणतो. धावसंख्या 52. पुल केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर जज करतायत. ड्रॉप झालाय, झेल. क्षेत्ररक्षणात बऱ्याचशा चुका झाल्यात आणि त्याच कारणास्तव संदर्भ संघ एक मोठी धावसंख्या उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती 54 आणि 4 षटकं संपन्न झाल्यात. बघूया अखेरचं षटक कोण घेऊन येत आहे. तर बॉलिंग मार्कवर गुरु तयार होतात पुन्हा एकदा अखेरचं षटक घेऊन. धावा धावफलकावरती 54.
ताखेद षटक. गुरु येत आहे स्टाकिंग इनला ते आपण बघतोय रमेश. पंच केलंय. फिल्डिंग काय जबरदस्त बघा. काय नजर आहे. मागाशी चूक झाली होती पण यावेळेस बघा लगेचच खाली वाकलेले. सुपर फिल्डिंग बाय सुखदेव काका मात्रे. उचललाय. उंच गेलाय. दिलीप पाटीलच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा ओलांडतोय हा षटकार. खूप आनंदात आहेत. काल त्यांचं सगळं क्वालिफाय झालंय नाईटला. क्या बात आहे. रिलॅक्स आहेत उंबरठ्याच्या स्पर्धेमध्ये. काल 12चा पॉल त्यांनी तर ओलांडला. 11 मॅचेस झाल्या. क्या बात आहे. 11 मॅचेस कालच्या दिवसामध्ये. सुपर 8 मध्ये पिसवली संघ दाखल झालेले आहे. आणि यंदा संघ इम्प्रेस करतोय. काही स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी झालेली आहे. काही स्पर्धामध्ये आता तोंडाशी आलेले विजयी गमावलेले आहेत. 63 धावा आपण बघतो धावफलकावरती. अखेर षटक धावसंख्येने 60 ओलांडलेली आहे. फुलटॉस ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. दिलीप पाटील यांचा 2 धावा नाही रोखू शकले. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण 65. चांगली पार्टनरशिप रमेश आणि सुभाष मध्ये. आधी सुभाष आणि मधुकर मध्ये चांगली पार्टनरशिप झाली. यष्टीचीचा या ठिकाणी जरूर आव्हान होतं आणि फलंदाज स्टंपिंग होत आहेत. 1 मोर विकेट डाऊन. लेग ब्रेक होता आणि जबरदस्त टर्न आपण बघितला. लेग ब्रेकने पूर्णपणे संभ्रमात टाकला. बीट केला सुभाषला. सुभाष बाद झालेत. पंच करतायत यावेळेस. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. सुखदेव काका यांचा थ्रो बघा. फलंदाज बाद होईल. आणखीन एक गडी बाद.
बॉलिंग मार्कवर विनोद, स्ट्राईकला रवींद्र मात्रे. चेंडू लॉफ्ट करतात, मिड ऑफच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न, वेस्ट ऑफ. मधुकर होते, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून पूर्ण होत आहे. टार्गेट एकूण आपण बघितलं तर विजयासाठी 67 धावांची गरज आहे. लक्ष जरूर मोठं आहे, पण बघूया, सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. खोदून काढला चेंडू लॉंगाच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकदा मिळेल. तर लॉंगॉनला रमेश आपण बघताय, पण आम्ही किशोरला बघत नाही. किशोर रमेश ओपनिंग करायचे. किशोर 40+ खेळत नाहीत किंवा बहुतेक 40+ झाले नसतील. अजूनही 40+ झाले नाही. वाईट बॉल. या दरम्यान वाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे आपण बघतोय 4 धावा. बॅटची ए, चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. शशिकांत त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण. बघा काय फिल्डिंग आहे, गुड फिल्डिंग. संदीप संघ नेहमीच आपल्या मैदानावरती चांगला परफॉर्मन्स देत आलाय. पण बघूया समोर रवी मात्रे यांचा संघ, सुखदेव काका यांचा संघ, देसाई. ओहो, फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. SP होते डीप मध्ये. या दरम्यान 2 धावा येतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 6. मोठ्या फटक्यांचे नितांत 7 धावा झाल्यात. मोठे फटके हव्यात, कारण की आपण जर विचार केला 67 म्हणजे 13.40 ही धावांची आवश्यक गती आहे. फुल टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट. गेला चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 11 धावा झाल्यात. अशाच फटक्यांची गरज आहे. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेणे गरजेचं आहे. त्याला कॅपिटलाइज करावं लागेल, तरच या मॅच मध्ये विजय प्राप्त होईल. ऑन साइडला खेळतात. फील्ड डीप मधून सुभाष फार वेगाने येत आहेत. पहिली धाव घेतली आहे. थोडंसं पंबल आणि 2 धावा इथून मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. चांगली सुरुवात आहे. ज्या हिशोबाने खतर रन रेट हवा आहे 13.40. आणि बघा, ओहो, आणि बघा संधी गमावली आहे. सोपी संधी होती आणि या दरम्यान आपण बघताय धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे, ती म्हणजे 14 धावा. खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो आणि त्याचबरोबर कलेक्शनही झाल्याने रणदीप त्या ठिकाणी होते. तर बॉलिंग मार्क प्रवीण, लेफ्ट हँडेड बॉलर, फिरकी जादूगर तयार. बघूया समोर रवींद्र मात्रे. स्वीप करतायत. फाईन लेगला फिल्डर. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. केवळ एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण 15 धावा झाल्यात. अजूनही 52 धावांची गरज आहे. लक्ष्यापासून भरपूर दूर आहेत, पण त्यासाठी इथून जवळ जे लक्ष्य जर आणायचं असेल तर मोठे फटके एकमेव पर्याय आहे. पण बघूया, रवींद्र मात्रे यांचा प्रयत्न सुरू आहे सध्या. एका चौकाराच्या मदतीने आपण जर बघितलं तर खेळतायत एकूण 11 या धावसंख्येवरती. दुसऱ्या बॉलला अरविंदने 2 बॉलमध्ये 2च केल्यात. फुल टॉस, नो बॉल कॉल. झेल जरूर पकडलाय पण नो बॉल आहे. आणि 1+1 एकूण 2 धावा मिळतील. फ्रीडचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे 17. बघूया फ्रीड बॉल.
ड्राईव्ह करतायत फिल्डर आहे सतीश. ओहो, दोन पायाच्या मधून चेंडू मागे येतोय आणि या दरम्यान चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आणि बघा सतीश वरती थोडेसे संघ सहकारी निराश आहेत, कारण सहज त्यांना चेंडू पकडता आला असता. चांगले क्षेत्ररक्षक आहेत पण ते मुद्दामून नाही झालं खरं तर होतं. ओहो, ज्युसी फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने. टिपिकल रवींद्र म्हात्रे. धावसंघ धावफलकावरती एकूण झाले ते म्हणजे 25. लॉफ्ट केलाय यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू येतोय. मधुकर येत आहेत. ओहो, चेंडू सीमा पार. षटकारानंतर चौकार. हवा असेल तर मागून घ्या प्लीज. ड्रिंक्स ब्रेकची वाट बघत बसू नका. ताण लागले असे, गळा कोरडा झाला असेल तर पाणी जरूर घ्या. 29 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग, चांगला रन रेट मेंटेन ठेवलाय. एक धाव पूर्ण या दरम्यान आपण बघतायत. आणि या दरम्यान सिंगलच्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती 30. आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी रोशन फराड, त्याचबरोबर आमचे ऑपरेटर प्रसन्न भोईर मॅन फ्रॉम मुंबार्ली. तर बॉल एकूण झालेले आहेत 5. 1 to go. पाणी हवंय या बॉल नंतर. अच्छा, या बॉल नंतर तयार घ्या, तयार राहा पाणी घेऊन. आणि आताच ड्रिंक्स ब्रेक जो काय करायचा तो आताच करून घ्या 2 ओव्हर मध्ये. लॉफ्ट केलाय. गॅप मध्ये. आणि काय जबरदस्त षटक हे राहिलं खऱ्या अर्थाने देसाई संघासाठी. आणि या ओव्हर मध्ये धावा किती आल्या बघा. एकूण धावा झाल्या 34. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितल्या होत्या धावा रामाते जात आहेत. आणि संदपला पाणी घेऊन जायचं असेल तर आणखी कोणी जाऊ शकतं डगआउट मधून. 12th मॅन असतील जा. 2 ओव्हर मध्ये 34 आलेले आहेत. आणि काय पार्टनरशिप आहे बघा दोघांमध्ये. रवी म्हात्रे जबरदस्त बॅटिंग करताय, दुसऱ्या बाजूला अरविंद यांचीही साथ मिळते. आणि त्यामुळे आता या रन चेस मध्ये आता अपेक्षा वाढलेली आहेत. तर बघूया, विजयासाठी अजूनही 33 धावा करायच्या आहेत. आणि 33 करण्यासाठी 18 चेंडू. काय जबरदस्त बॅटिंग झाली आहे. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतलाय. पॉवर प्ले दोन्ही मॅक्झिमाइज करून ठेवलेले आहेत. आणि बघा 34 धावा 2 ओव्हरमध्ये. मागचं षटक फिरकीचा जादूगर प्रवीण पाटीलचा जे 20 धावांचं राहिलं. आणि आता इथून मात्र देसाई संघालाही या मॅचमध्ये आता जिंकण्याची आस लागलेली आहे. कारण 18 बॉलमध्ये विजयासाठी इथून करायचे आहेत 33 धावा. प्रति ओव्हर मागे 11ची सरासरी राखायची. जी 13.5 आधी होती ती 11ची आपण बघताय. आणि नचिकेत यांनीही पाणी मागवलेले गावातून. संदप गाव खरं तर आम्ही काल म्हटलं की इथून संदप आणि या मैदानाचा डिस्टन्स 70 किलोमीटरच आहे. कालही त्यांची टीम यायला थोडा उशीर झाला आज. आणि आज प्लेयरही पूर्ण आले नाही बघा गावातल्या गावात. हा, एक फिल्डर बाहेरचा घेतलाय तो होता असं का. 34 धावा झाल्यात. अमित गायकर यांचं आगमन झालंय. स्वागत आहे संपूर्ण टीमचं. बाळाला इन ऍक्शन मध्ये बघायला पण प्रेम असेल. पिंट्या बघूया ऑन साइडला. ओहो, फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. थ्रो मात्र आलाय 1 बाउन्स. केवळ 2 धावा मिळतील.
दमछाक झालेली आहे. रवी माधुरे प्रचंड दमलेले आहेत पण प्रयत्न करतायत. दमून चालणार नाही. इथून आता मॅच आणलेली आहे त्यांनी, जिंकून देण्यासाठी मैदानावरती थांबावं लागेल. धावसंख्या 36. स्वीप केला स्क्वेअर लेगला. फिल्डर धावतात. लॉंग चेस गेला चेंडू सीमा पार. काय जबरदस्त फटका, आकर्षक. आणि बघा इम्प्रुव्हायझेशन क्रिकेट, फक्त दिशा दिली आहे. व्हॉट अ शॉट. आणि बघा काय जबरदस्त पार्टनरशिप. ही पार्टनरशिप आता 50च्या पुढे जाईल असं चित्र दिसतंय. व्हॉट अ शॉट, स्विच हिट. आणि खिनकला जो फटका, 4 धावा. संदपच्या मैदानावरती हरवणं फार कठीण आहे. कारण सकाळी सुभाष म्हणाले की आमच्या मैदानावरती आमचा संघ नेहमी चांगली कामगिरी करतो आणि मी म्हटले की इतिहास बदलू शकतो. इथे रवींद्र, सुधा मात्रे आणि अरविंद यांनी तो इतिहास बदलण्याचा जणू काय विडा घेतलेला आहे. आणि 48 धावा झाल्यात. 67ची गरज आहे. अजूनही 19 धावा करायचे आहेत विजयासाठी. षटक तिसरं प्रगतीपथावरती. दमछाक जरूर झाली आहे पण काय बॅटिंग केले मैदानावरती. स्विंग अँड मिस. बऱ्याच वेळानंतर एक डॉट बॉल आपण बघतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे 48. 13 चेंडूत 19 धावांची गरज आहे. स्वीप केलाय स्क्वेअर लेगला. खराब फिल्डिंग. आणखीन एक चौकार. धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय आणि मैदानावरती बघूया. तर बॉलिंग मार्कवर प्रवीण तयार. स्ट्रायकिंग अरविंद. अपील आणि फलंदाज बाद. पहिला गडीगारात 52ची पार्टनरशिप ब्रेक. अरविंद बॅक टू द डगआउट.
लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. वेल स्टॉप, पण 2 धावा या दरम्यान मिळतील. आणि आता इथून 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू. बघूया संदर्भ संघ कमबॅक करतोय का. पण जी मेहनत रवी म्हात्रे अरविंद यांनी केलेली आहे त्या मेहनतीला खऱ्या अर्थाने फळ इथून जर मिळवायचं असेल तर मात्र इथून या 13 धावा कराव्या लागतील. ओहो, आणि बाद झाल्यात. सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज दिलीप पाटील बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानावरती गुरुनाथ त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. आणि बघा संदर्भ प्रयत्न करतो या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा. दिलीप पाटील परतले मैदानावरती. गुरु आलेले आहेत. बघूया गुरुनाथ कशी साथ देत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 54 आणि 13 धावांची गरज आहे. 67चं भलं मोठं लक्ष. समोर संदर्भ सारखा एक ताकदवर संघ, इन फॉर्म संघ. त्यात हा देसाईचा संघ आपण बघितला तर यंदाच तयार करण्यात आलेला आहे. पण तरी सुद्धा जी फाईट दिली आहे रवींद्र म्हात्रे यांनी ती कौतुकास्पद आहे. लॉफ्ट केलाय. फिल्डर आहेत मधुकर त्या ठिकाणी. केवळ 1 धाव इथून मिळेल. आणि आता मात्र विजयासाठी 55 धावा इथे झाल्यात. 12ची गरज आहे. 12 करण्यासाठी आता 8 चेंडू शेष आहेत. 8 चेंडूत 12 करायचे आहेत. आणि रवींद्र म्हात्रे यांनाच ही मॅच फिनिश करावी लागेल. शेवटपर्यंत जर राहिले ते मॅच फिनिश करतील. पण इथून जर ही विकेट प्राप्त केली संदर्भने तर ते देखील या मॅच मध्ये शिरकाव करू शकतात. 52 धावांची पार्टनरशिप आपण बघितलेली आहे. ओहो, तिसऱ्यांदा पाठवला चेंडू. स्विच हिटच्या माध्यमातून 4 धावा. - 46 वरती नॉट आउट आहेत. बघूया अर्धशतक बघायला मिळते का. आणि या दरम्यान अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेटला. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. आणि आता 6 बॉल मध्ये करायच्या धावा 6. 48 वरती पोहोचल्या रवींद्र म्हात्रे. बघूया पहिली 50-40 प्लस मधली बघायला मिळेल का. पप्पू भाने यांनी 46 केल्या होत्या. 48 वरती नॉट आउट आहेत. 6ची गरज आहे विजयासाठी. आणि काय बॅटिंग केल्या सगळ्यांनी या इनिंगसाठी. टाळ्या वाजवलेल्या आहेत मगासपासून. कारण जे काही रिव्हर्सचे फटके खेळले आहेत, स्वीप खेळलेले आहेत, काही ड्राईव्ह, काही स्वीप, जबरदस्त क्लास बॅटिंग, सगळेजण कौतुक करतायत. आणि त्यात म्हणजे समोरचा संघ देखील तितका तगडा आहे. मोठा संघ आहे. 40+ क्रिकेट विश्वातला एक दादा संघ आहे. या संघाविरुद्ध 67 चेस करताना जी इनिंग साकारली आहे ती नेहमीच लक्षात राहील. बॉलिंग मार्कवर रणदीप. 6 बॉल 6 डिपेंड करायचे आहेत रणदीप पाटील. एकदा कारनामा केला होता. 6 उंबरलीच्या मैदानावरती 6 डिपेंड केल्या होत्या. बघूया पुन्हा एकदा ते करतायत का. गुरुनाथ स्ट्रायकिंग इनला. बॉल टू रन इक्वेशन. पहिला बॉल डॉट. 6 बॉल 6 वरनं आता 5 बॉल 6. मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये गेलेली आहे. जरी 6 बॉल 6 सोपं समीकरण वाटलं
तरी शेवटला आपण बघतोय की प्रेशरमुळे बऱ्याचदा शिटी वाजते भल्या भल्यांची. 4 बॉल 1 डिपेंड झाले या मैदानावरती. ओहो आणखीन एक डॉट बॉल. ओहो हो 4 बॉल 6. गुरुनाथ सलग 2 चेंडू डॉट फेस केलेले आहेत. चार बॉल 6. रणदीप तयार. ओहो समोर फिल्डर आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. या 2 धावा दरम्यान पूर्ण होतील. आता 3 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. इथून जर मॅच नाही जिंकली देसाई तर मग केलेली मेहनत वाया जाईल. पण बघूया या क्षणाला संदर्भ संघाचे अस्तित्व पणाला लागले, कारण की घरच्या मैदानामध्ये 66 धावा करूनही पराभवाच्या छायेमध्ये हा संदर्भ संघ वावरताना दिसतोय. 3 बॉल 4 कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. फुल टॉस खरा बॉल. ओ कॅच आउट. गुरुनाथ आउट. या क्षणाला मॅच मध्ये ट्विस्ट, रंगात गंमत. इथे आहेत रणदीप. ओहो कट करतायत. एकदा पूर्ण स्वतः धावलेले आहेत. आणि बघा या दरम्यान स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. 2 धावा होऊ शकल्या असा पण नकार दिलाय. आता शेवटच्या बॉलवरती 3 ची गरज आहे. 3 जर झाल्या तर 50 कंप्लीट होईल आणि टीमही जिंकेल. पण इथून जर संदर्भ संघाने हा सामना जिंकला तर मात्र. आणि बघा रामनाथ डगआउट मध्ये बसल्या देसाईच्या. क्या बात आहे. सुखदेव काकांचे जवळचे मित्र आहेत. बघूया 1 बॉल 3 ची गरज. कोणी विचार केला होता मॅच अशी येईल. 6 बॉल 6 गणित सोपं होतं पण कठीण करून टाकलं. पहिले 2 चेंडू जिथे डॉट आले आणि त्यानंतर या मॅचला कलाटणी मिळाली. रणदीपने 5 बॉल मध्ये केवळ 3च दिलेले आहेत आणि आता 1 बॉल मध्ये त्याला 3 होण्यापासून रोखायचे. रवींद्र म्हात्रे ज्यांनी या मॅचला जिंकून देण्यासाठी प्रचंड मेहनत केलेली आहे, जे खेळतात वैयक्तिक. 48 वरती नॉट आउट आहेत. पण जर त्या 48 आता इथून विसराव्या लागतील आणि या 3 कशा पूर्ण कराव्या लागतील यावर लक्ष द्यावं लागेल. या 3 नाही झाला तर त्या 48 ला काही किंमत राहणार नाही. पण बघूया रवी मात्र ही मॅच जिंकून देतील का. रणदीप तयार. ओहो चेंडू मागे गेलाय आणि या दरम्यान आपण बघताय ही एकच धाव आणि हा सामना एका धावेने जिंकलेला आहे संदर्भ संघाने. एक नामी संधी चालून आली होती देसाईला हा सामना जिंकण्याची. पण या मॅच मध्ये आपण बघतायत हातातोंडाशी आलेला विजय मात्र गमावला देसाई संघाने. त्यामागचं कारण आहे अखेरच्या ओव्हरमध्ये सुरुवातीचे जे चेंडू डॉट गेले तिथूनच ही मॅच रणदीपने आपल्या बाजूने झुकवली आणि या सामन्याचा हिरो ठरला आहे रणदीप पाटील. 6 बॉल 6 ची गरज असताना फक्त 4 दिल्यात.
तर यायचं रणदीप. तर रणदीप पाटील मॅन ऑफ द मॅच. काल शुभमने अशीच मॅच जिंकून दिली. 4 बॉल 1 करू दिला नाही रेग्युलरच्या माध्यमातून अंडर-25च्या. आज आपण बघतायत संदीपचे रणदीप 6 बॉल 6 डिपेंड केल्यात. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया आपण. तर कोमल हिरवाळे यांना विनंती करून या आपण आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. रणदीप पाटील 6 बॉल 6 डिपेंड केल्यात आणि केवळ वेल बोल्ड रणदीप पाटील. घाम फोडला होता, फेस आणला होता, पण अखेर विजय झाला आणि कुठेतरी आता ते समाधान चेहऱ्यावरती दिसतंय. पण अशा चान्सेस संदर्भ संघ प्रत्येक वेळी कुठल्या टीमला देत नाही. ही संधी होती पण हा खेळ अनिश्चिततेने भरलेला. 49 मध्ये नॉट आउट राहिले. तर सुखदेव काका यांना विनंती करतो या आपण आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. झालाय. या रवी म्हात्रे यांना आपण करूया सन्मानित. रवींद्र सुद्धा म्हात्रे या. चला टॉस संदीप आणि या गोळवली. या टॉस करूया. गोळवलीचे कॅप्टन या आपण. गोळवली आणि संदीप. संदीप या टॉस करूया. कॅप्टन कोण आहे या लवकर. अरे अमित काय टॉस नाही करायचा इथंच करा समोर या. या टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया. रमेश काय फिल्डिंग. तर टॉस संदीपने जिंकला ते फिल्डिंग करणार आहेत आणि या आपण ऐकूया आता अजय देसाई यांना 4 ओव्हरची मॅच.